मग मी लावले. आधी हे बघा अशी भिंत होती आधी आमची, तर आम्ही ह्या साईडला शीट नाही लावल्या, आम्ही ह्या साईडला शीट लावल्या, म्हणजे हे पूर्ण हॉलचा लुक येण्यासाठी. हे सगळ्या ह्या वायर्स दिसत होत्या ना, त्यामुळे मी हे काय मनी प्लांटचं असतं ना ते मी मागवलं. टीव्ही आहे आमची, त्याच्यानंतर सेट टॉप बॉक्स ठेवण्यासाठी केलाय, त्याच्या मंदिरचं साहित्य ठेवण्यासाठी केलंय इथे. त्याच्यानंतर हा छोटासा मंदिर आहे आमचं, आणि हा छोटासा टेबल आहे जो की ह्याच्यामध्ये सगळे बुक्स वगैरे असतात डुग्गूचे, आमच्या स्कूलचे. आणि त्याच्यानंतर हे ड्रॉवर, त्याचं हे सगळं सामान भरलंय. इथे येऊया बेडकडे. त्याच्या आधी हे बघा, हे पण शीट्स आहेत आणि ते व्हाईट कलरचे आहे आणि हे डिझाईनवाले आहेत. हे पण खूप सुंदर वाटतात, लुकच चेंज करतात आमच्या घराचा. इथे मी छोटीशी काच लावली आहे. हे जे आहेत हे फ्रेम्स ते मी मिशोवरून मागवलेत, खूप छान आहे. आमच्या हा वॉलचा एकदम लुक चेंज केला आहे. आणि हे पण आम्ही ह्या साईडला आणि ह्या साईडला सेम शीट लावले. आणि त्याच्यानंतर ही छोटीशी AC आहे आमची, छोटासा स्टोरेज बॉक्स आहे आमचा. छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या त्या आम्ही ह्याच्यामध्ये ठेवतो. त्याच्यानंतर मग याबद्दल सुद्धा मला खूप जास्त विचारलं गेलं आहे, DMs केलेत मला की तुमचं कबाट लाकडाचं आहे का, तर लाकडाचं नाही आहे, हे लोखंडाचं आहे आमचं कबाट. हे बघा आणि इथे छोटासा फणी ठेवण्यासाठी हे कर्टन्स. किचन म्हणजे सेपरेट नसल्यामुळे आम्ही हे कर्टन लावले, जे की रात्री वगैरे असं बंद करता येतं. आणि त्याच्यानंतर हा आमचा छोटासा पोटमाळा आहे. आणि हे त्याला मी कर्टन लावले कारण ओपन हे सगळं घाण बेसी दिसतं त्यामुळे. आणि ह्याच्या आतमध्ये टाकी सुद्धा आहे आमची. इकडे सगळं म्हणजे डुगूची खेळणी वगैरे आहेत ना आमच्या, ती सगळी वरती आहेत. आणि लिंग आहे आमची जी की आम्ही आत्ताच केली आहे. हे आमचं बाहेरचं, घराच्या बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. बघा असा व्ह्यू आहे आमच्या घराच्या बाहेरचा आहे. बघा सगळी झोपडपट्टी दिसेल तुम्हाला.